मित्रांनो, PCM CETचे ऑनलाईन ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Google Chrome या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यातील सर्च बॉक्समध्ये आपल्याला CET सेल टाईप करून इंटर प्रेस करावं लागेल. इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यातील राईट साईडला CET पोर्टल 2026-27 हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती साइन इनची असेल. साइन इनमध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमची रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. मी माझी रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घेत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. मित्रांनो, ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ॲडमिट कार्डवरती क्लिक करावं लागेल. ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती टेक्निकल एज्युकेशनची असेल. मित्रांनो, यामध्ये CET PCM 2026 हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. ती डाउनलोड ॲडमिट कार्डची असेल. मित्रांनो, डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल. मित्रांनो, तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. मित्रांनो, ॲडमिट कार्डमध्ये नावामध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, जेंडरमध्ये काही चुकीची माहिती असेल तर आपल्याला करेक्शन फॉर्म फिलअप करायचा आहे. तो करेक्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला सेंटरला द्यायचा आहे. तो करेक्शन फॉर्म प्रिंटआउट करण्यासाठी आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर करेक्शन फॉर्म ओपन झाला दिसेल. यामध्ये उमेदवाराला राईट साईडला रिसेंट फोटो चिपकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर माय डिटेल मेन्शन इन द हॉल तिकीट आर ॲज अंडर ऑप्शन दिसतोय. यामध्ये मित्रांनो, आपल्याला ॲडमिट कार्डप्रमाणे माहिती फिलअप करायची आहे. फर्स्ट ऑप्शन नेम ऑफ द कॅन्डिडेटचा दिसतोय. यामध्ये ॲडमिट कार्डप्रमाणे आपल्याला आपलं नाव येथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये आपल्याला ॲडमिट कार्डप्रमाणे आपली डेट ऑफ बर्थ येथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर येते. आपल्याला आपल्या ॲडमिट कार्डप्रमाणे आपला ॲप्लिकेशन नंबर येथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर रोल नंबर येते. आपल्या ॲडमिट कार्डप्रमाणे आपला रोल नंबर येथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर नेम ऑफ द CET हा ऑप्शन दिसतोय. यामध्ये आपल्याला CET 2026 हे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल हा ऑप्शन येतील. यामध्ये आपल्या एक्झाम सेंटरचं नाव येथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे आणि डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुमचं नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर चुकीचं असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इनकरेक्ट इन्फॉर्मेशन येते. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती येथे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर करेक्ट इन्फॉर्मेशन येते. विद्यार्थ्यांना बरोबर माहिती व्यवस्थित येथे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. डू नॉट सेंड दिस कॉपी बाय पोस्ट. सबमिट ओरिजिनल कॉपी विथ सेल्फ सर्टिफाईड अटॅचमेंट ॲट द सेंटर ऑफ CET एक्झामिनेशन. कॅन्डिडेट टू कीप 1 कॉपी ऑफ अंडरटेकिंग विथ हिम/हर. मित्रांनो, याचा अर्थ करेक्शन फॉर्म तुम्हाला पोस्टने सेंड करायचा नाही आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट अटॅच करून अँड सेल्फ सर्टिफाईड करून तुम्हाला तो एक्झामच्या दिवशी CET एक्झामिनेशनला सेंड करायचा आहे किंवा सबमिट करायचा आहे आणि त्यांच्याकडून एक झेरॉक्स कॉपी त्यांचा सही शिक्का मारून तुमच्याकडे रिटर्न घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्ही CET सेलला डॉक्युमेंट सबमिट केले याचा तुमच्याकडे पुरावा असतील. त्यानंतर रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे आणि डिक्लेरेशन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. अटॅच सेल्फ सर्टिफाईड रिलिव्हंट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट अटॅच करणार आहे ते इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर डेटमध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामची डेट येथे टाकून घ्यायची आहे. प्लेसमध्ये तुमच्या एक्झाम सेंटरचं प्लेस येथे टाकून घ्यायचं आहे. सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्समध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाची साईन येथे करून घ्यायची आहे. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेटमध्ये विद्यार्थ्याची साईन येथे करून घ्यायची आहे. त्यानंतर रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो, पूर्ण डिटेल ही CET सेलची आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही पद्धतीची तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायची नाही आहे. त्यानंतर एक्झाम सेंटरला करेक्शन फॉर्म विथ डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी त्यांच्या सही आणि शिक्क्यासहित वापस घ्यायची आहे. जेणेकरून CET सेलला डॉक्युमेंट सबमिट केल्याचा तुमच्याकडे पुरावा असेल. अशा पद्धतीने आपण ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि करेक्शन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात माहिती बघितली आहे.